ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती. तुम्ही देखील व्यापाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे आणि हे अतिक्रमण कसं काढणार? नाही, आपल्याकडं सगळीच लोक म्हणजे व्यापारी असतील किंवा सगळेच सर्वसामान्य हे कायम सहकार्याच्या भूमिकेत प्रशासनाला असतात. प्रशासनाने काल परवा 2 दिवसापूर्वी नोटिसा दिल्या त्या आपल्या माध्यमातून काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्या माध्यमातून प्रशासनाने काही नोटिसा दिल्या होत्या. माझी विनंती यांना हीच आहे की तुम्ही फक्त ह्या रस्त्यापुरतं न बघता सगळीकडच्याच अतिक्रमणांचा विषय तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आज सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या भाजीवाल्याचा पण विषय होता की आपण एकत्रित एक मीटिंग करू आणि त्या माध्यमातून ज्या सूचना असतील जे चांगला मार्ग मध्यम मार्ग काय काढता येईल यासाठीचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं आज सगळ्या व्यापाऱ्यांनी जो प्रतिसाद दिला आहे निश्चित स्वरूपात त्यांचं देखील मनापासूनचा धन्यवाद आहे की आपण सगळ्यांनी येऊन इथं आम्हाला काही सूचना केल्यात, काही त्यांनी मार्ग सांगितलेत, त्यांच्या काही समस्या असतील त्या निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मला वाटतं पोलीस प्रशासन, PWD आणि ग्रामपंचायत या सामंजस्याने त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा प्रतिसाद या माध्यमातून एक निश्चित स्वरूपात चांगला विषय मार्गाला लागेल. पार्किंगचा मोठा प्रश्न आहे, तो कसं सोडवणार आहे? नाही, पार्किंगचा विषय मी आजही सांगतो की आपल्याला जर भाजी बाजार असेल किंवा 2-3 ठिकाणी आजही पार्किंगला जागा आहे. आपली मुक्ताई देवस्थानचं मोठं पार्किंग आहे त्या माध्यमातून आणि पलीकडं सुद्धा मला वाटतं शहांच्या बाजूला जी आपण जागा तिथं आपण डेव्हलप केलेली आहे तिथं सुद्धा पार्किंग होऊ शकते. बघा, ज्याला इच्छा पाहिजे फक्त तिथं काही शुल्क नाही. तिथं जर गाडी पार्क केली आणि तिथून जर आपण सहजपणे 2 मिनिटाच्या अंतरावर चालत जाऊन संपूर्ण भाजी बाजारपेठ आहे, बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होती. हरिस्वामीच्या तिथं आपल्याला पार्किंग आहे किंवा इकडं सुद्धा आपल्याला तो डोळे डॉक्टरांचा रस्ता असेल किंवा त्या बाजूला शिवविहारच्या बाजूला पार्किंग करून सहज येता येईल. फक्त आपली इच्छा पाहिजे की आपण 2 मिनिटं तरी चाललं पाहिजे, परंतु ही इच्छा कोणाची दिसत नाही आणि त्याच्यामुळे या पार्किंगचा खरं तर इश्यू होत आहे. तुम्ही म्हटले की पत्राच्या गाळ्यांचे जे मालक आहेत त्यांनी भाड्याने घेतले, त्यांनी खाली करावं. तेव्हा भाजी पत्र्याच्या गाळ्यांचे विषय नव्हता तो जो ग्रामपंचायतचे गाळे आहेत त्या गाळ्यांचा विषय होता. पत्र्याचे गाळे काही ग्रामपंचायतच्या मालकीचे अजून किंवा त्या अधिकाराचे आपल्याकडे आलेले नाही. तो गाळा त्या PWDच्या त्यांच्या अधिकारात आहे. मला वाटतं मागचं प्रकरण आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे मागणी केली की हा रस्ता आमच्याकडे द्या काम पूर्ण करून, की त्याची देखभाल आपण करू. म्हणजे ह्या बाकी सगळ्या समस्या आहेत त्या सोडवायला आपल्याला सोपं होईल. जे आज अतिक्रमण होते किंवा अतिक्रमणापासून हे जे PWD आपल्याला फारकत घेताना दिसते ह्या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला उपभोग करता येईल. कारण आपल्या गावातली लोक आहेत, आपल्याला थोडंसं सौदार्याने वागून त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल यासाठीचं काम सोपं होईल. आमदार, तुम्ही म्हणाले की बाबा जसं पत्रकारांनी ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं, इथून पुढे मागच्या रस्त्याकडे दिलं पाहिजे, पुढे दिलं पाहिजे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता राज्यमार्गावर लक्ष दिलं. उद्या पुढचं मिशन हे आमचं नॅशनल हायवे असणार आहे. याचं कारण असं का आपण फक्त पर्यटन तालुका म्हणतो, परंतु पर्यटन तालुक्यामध्ये जायला रस्त्या फार ब्लॉक करून टाकलेले आहेत. तुमचं स्वागत आहे. कोलेमाळ्यामध्ये भंगारवाल्यांचं फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. खूप रस्त्याच्या कडेला त्यांनी भंगार टाकले. मी परतही म्हणतोय PWDचा अधिकार आहे. कोलेमाळ्याचा रस्ता कोणाच्या ताब्यात आहे? ग्रामपंचायतचे नाही. मागं काही झाडं लावली तर ती आम्हाला त्याच्यावर सुद्धा आम्हाला नोटीस दिल्या होत्या या PWD वाल्यांनी. केस केलेली तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. माझं विनंती त्यांना तीच आहे की थोडंसं अधिकारस्वानीने त्यांनी सांगावं. त्यांना गरज लागली पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन काम करायला तयार आहे त्यांच्याबरोबर. पण किमान जर अतिक्रमण होताना दिसतंय आणि तुम्ही जर तिथं डोळे झाकून जाते, बरं तोच रस्ता ना जुन्नरला जायचा, अधिकारी कुठून जातात? फार मोठे अधिकारी आले तर कुठून जातात? त्याच रस्त्याने जातात. साधं गणित आहे. त्यांनी ते निश्चित स्वरूपात अतिक्रमणावर कारवाई करावी ही आमची भूमिका आहेच. आता अल्टिमेटम मी मागे गेलो तो कुलूप लावायला, पण त्यावेळेस त्यांनी परत ते खोदलं, ते थोडंसं काम केलं. आता परत तसंच करावं लागेल. ठेकेदार जास्त लाड काय का PWD असं असेल. तुम्ही त्या संदर्भामध्ये जे अधिकारी आता तिकडे गेले त्यांना एकदा विचारावं तो लाड काय आता त्याला लाडक्या काय काय आपल्याला बघायला लागेल. त्या 2 टोपले घेऊन बसतात. आता तेच याला काय करू, याला तेच म्हटलं का हा रस्ता आखताना आपण ती जागा थोडी कमी करू आणि ही मंडळी तिकडे बसवता येते का बघू, मग सोपं होईल आपल्याला. पुढे पण आहे ना, हो, पुढे बसतात ना खेबडेवाड्याच्या पुढं ते बाहेर टाकतात. ते नाही, हा बाहेर टाकतात ते. आज सांगू ना, आज तो विषय झालाय की आपला फक्त